हाय टू फॅमिली, कशा आहात तुम्ही? बरेच असतान, मी पण मस्त. तर आजचा असा विषय आई-वडील, आई-वडिलांविषयी आज मी थोडंफार तुम्हाला सांगणार आहे. शुभ सायंकाळ. आता चहा वगैरे झाला का तुमचा? आता मी एक ब्लॉग बनवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. छोटासा शब्द आहे, पण पूर्ण ऐका तुम्ही तो शब्द, तरच तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचं आहे आई-वडिलांविषयी. तर मला असं सांगायचं आहे की आई-वडिलांविषयी, आई-वडिलांचं कधी मन दुखवू नका, मन दुखवू नका. आपल्याला आईवडिलांनी लहानपणी खूप खूप आपल्यासाठी त्रास सहन केलेला असतो. रात्रीचं उठायचं, ताप वगैरे आला तर त्याला लक्ष द्यायचं, त्या बाळाला. रात्र रात्र आईने जागलेलं असतं बाळासाठी की आपल्यासाठी. त्यामुळं आईची इतकी काळजी घ्या, वडिलांची पण घ्या. आणि वडिलांनी पण आपल्यासाठी खूप खूप कष्ट घेतलेले असतात, बरोबर आहे का नाही? म्हणून आईवडिलांची जास्त काळजी घेत जावा. आईवडिलांना त्रास देऊ नका. जरी त्यांचं आता वय झालं असलं तर त्यांना अनाथाश्रममध्ये सोडायचा विचार पण करत जाऊ नका. जिथं तुम्ही त्या अनाथाश्रममध्ये पैसे देतात, त्याच अनाथाश्रममधले पैसे जर तिथं देण्याच्या ऐवजी तुम्ही जर त्याच पैशाचं आईवडिलांना खायला आणलं, व्यवस्थित आईवडिलांना जपलं, त्यांना अनाथाश्रममध्ये सोडायचा विचार पण करत जाऊ नका. जिथं तुम्ही त्या अनाथाश्रममध्ये पैसे देतात, त्याच अनाथाश्रममधले पैसे जर तिथं देण्याच्या ऐवजी तुम्ही जर त्याच पैशाचं आईवडिलांना खायला आणलं, व्यवस्थित आईवडिलांना जपलं, तर तेच पैसे तुम्हाला कामी येतील आणि आईवडिलांचा आशीर्वाद पण तुम्हाला चांगला मिळेल, असं सांगायचं आहे मला. मग आता म्हातारं झाले असल्यामुळं आईवडिलांना कोण आजकाल ह्या पिढीत तर लक्ष देत नाही, लक्ष तर देतच नाही. अनाथ आश्रममध्ये सोडून देतात, त्याचा काय उपयोग होत नाही. जितकं आपल्याला लहानपणी आपल्या आईवडिलांनी जपलं आहे, तितकंच आपण त्यांच्या म्हातारपणात उतरवायला जपायचं आहे, हाय का नाही? की आपण लहान असताना आपण लहान असताना आईवडिलांनी तितकाच त्रास सहन केलेला असतो. त्यांची शिसू करायची, त्यांना खाऊ पिऊ घालायचं, आणि राहिलं तर त्यांचं प्रत्येक आवरून त्यांना शाळेत पण सोडवायला आपली आई इतकी काळजी घेत असते. मग आता हा त्रास कशाला? आता हा त्रास तुम्ही का सहन करत नाही आईवडिलांविषयी? तोच त्रास आईने आपल्यासाठी सहन केलेला असतो. आता म्हातार वयाला तुम्ही जर असं आईवडिलांना जपलं नाही तर त्यांच्या जीवाला, त्यांच्या आत्म्याला काय वाटत असणार? आत्मा कुणाचा तळमळू देऊ नका. आईवडिलांचा तर नाहीच नाही. आईवडील हे देव आहेत, आपले देव आहेत आपले आईवडील. जितकी तुम्ही देवाला भक्ती करताना, रोज अगरबत्ती फुलं ही वाहताना, ती करण्याच्या ऐवजी तुम्ही आईवडिलांना त्यांची सेवा करा. आईवडिलांची देवासारखी सेवा करा, नक्की तुम्हाला फळ मिळेल. बघा, प्रयत्न करून बघा तुम्ही. कधी आईवडिलांचं मन दुखवू नका. मला तर असं वाटते, पण माझं सांगायचं काम होतं म्हणून मी सांगितलं तुम्हाला. आता शेवटी तुमचं तुमच्यापाशी, नाही का? त्यामुळं आईवडिलांची जितकी काळजी घेता येईल तितकी काळजी घ्या. मन दुखवू नका आईवडिलांचं. त्यांना वेळेच्या वेळी जेवण वगैरे देत जावा. बघा ती आईवडील किती खुश राहतात मग. आणि आपल्याला कोणाचा तळमळा पण लागणार नाही आपल्या आयुष्यामध्ये, नाही का? म्हातारा माणसाच्या खूप तळमळ लागते असते बरं का. म्हणून कुणाची तळतळ घेऊ नका, खास करून आईवडिलांची. मला हेच सांगायचं होतं आज तुम्हाला, म्हणून हा ब्लॉग बनवला मी. कारण की प्रत्येक ठिकाणी मी असं ऐकून आहे की आईवडिलांची काळजी घेत नाही, की मुलगा परदेशात राहतो आणि अनाथाश्रममध्ये आईवडील सोडलेले असते. त्याचा काय उपयोग नाही. तुम्ही जितका पैसा कमवता ना, तितका तुम्ही गमवता.
जितके आईवडिलांची सेवा करतान तितकं तुम्हाला मिळेल. बरोबर आहे का नाही? चला तर मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. बाय बाय. कसा वाटला आजचा ब्लॉग मला